नमस्कार मंडळी. श्रावण महिना चालू आहे. वारंवार आपल्याला पुरणपोळी करायला लागते. त्यासाठी पुरण कसं करायचं परफेक्ट ते मी दाखवणार आहे. खूप सोपं आहे. मी अर्धा किलो डाळ घेतलेली आहे. डाळ मी स्वच्छ धुवून कुकरला लावलेली आहे. 3-4 शिट्ट्यामध्ये डाळ छान शिजते. अर्धा किलो हरभऱ्याच्या डाळीला अर्धा किलो गूळ घेतलेला आहे मी. डाळ बघू शकता छान शिजले. 3-4 शिट्ट्यामध्ये मंद आचेवर गॅस ठेवून शिजवली की चांगली शिजते डाळ. मी बाकीचं डाळीतलं पाणी मी एळवणी म्हणजे कटाची आमटी करायला बाजूला काढून ठेवली. डाळ आणि गूळ एकत्र करून असं शिजवून घ्यायचं. संयम ठेवायचा कारण की त्याला पूर्ण पाणी सुटतं आणि परत ते गुळाचं पाणी आटलं जातं. तुम्ही म्हणाल पातळ कसं झालं, डाळ आपली पातळ कशी, तसं काही नाही. ते पाणी जसं आटलं जातं तसं घट्टही होतं. मोठा चमचा मी तूप घातलेला आहे यामध्ये. 1 चमचा वेलची पावडर, 1 चमचा बडीशेप पावडर आणि 1 चमचा सुंठ पावडर घातलेली आहे आणि चांगले परतून घेतलेले आहे. या गुळामध्ये उलटणे असे उभे राहिले की समजायचे परफेक्ट आपले पुरण करण्यासाठी रेडी आहे डाळ.